रात्रभर झोप लागत नाही, सतत मन हे विचारांनी भरलेलं असतं, तर हा वैदिक उपाय देवी मंत्र आणि हिलिंग राग तुमच्या मनाला शांतता देऊ शकतो. वैदिक ज्योतिषानुसार कुंडलीतील 12वा भाव हा झोप, स्वप्न, रिलॅक्सेशन आणि सबकॉन्शियस माइंड याच्याशी संबंधित असतो आणि आपल्या शरीरातील पाय हा अवयव 12व्या भावाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच पाय स्वच्छ धुणे हे फक्त हायजीन नसून एक प्रकारची क्लिनिंग मानली जाते. दिवसभरातील थकवा, मानसिक ताण, निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठी रात्री कोमट पाण्याने आपले पाय स्वच्छ धुवा. तसेच आपले बेडरूम सुद्धा स्वच्छ आणि क्लटर फ्री ठेवा, कारण अस्वच्छ जागा मनातील रेस्टलेसनेस आणि बेचैनी वाढवू शकते. झोपण्यापूर्वी मंद प्रकाश लावा, मोबाईल पासून थोडस लांब राहा आणि शांत मनाने देवीचा मंत्र म्हणा. आता हा मंत्र कोणता? या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र किमान 21 वेळा म्हणा. हा मंत्र देवीच्या निद्रा शक्तीला जागृत करणारा मानला जातो. मनातील चिंता, भीती, ओव्हर थिंकिंग कमी करून शांत झोपेला मदत करतो. निद्रा नाशासाठी स्तोत्र कोणतं? तर ते आहे रात्री सूक्त. हे सूक्त मानसिक शांतता आणि प्रोटेक्शन साठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तसेच देवी कवच रात्री मंद आवाजात ऐकल्यास मनाला स्थिरता, सुरक्षिततेची अनुभूती मिळते. आता कोणते राग ऐकावे? तर राग बागेश्री. हा राग मन शांत करून इमोशनल बॅलन्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मनातील बेचैनी कमी करून रिलॅक्सेशन देण्यास मदत करतो. दुसरा राग आहे राग नीलांबरी. हा राग पारंपरिकरित्या शांत झोप, डीप कामिंग इफेक्ट याच्यासाठी ओळखला जातो. दक्षिण भारतीय संगीत परंपरेमध्ये हा राग निद्रानाश, मानसिक विश्रांतीसाठी विशेष मानला जातो. हे दोन्ही राग झोपण्या अगोदर साधारण 15 ते 20 मिनिटं अगदी मंद आवाजात ऐका. मंत्र, स्तोत्र आणि राग यांच्या लिंक सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत. नियमित साधना, सकारात्मक ऊर्जा तुमच्या झोपेमध्ये सकारात्मक बदल नक्की घडवतील. अशाच वैदिक उपाय, ज्योतिष माहिती, मंत्र, स्पिरिच्युअल हिलिंग कंटेंट साठी श्री पद्मजा हिलिंग पॉइंटला फॉलो करा. सेव्ह करा व्हिडिओ. ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांच्या सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.